महाराष्ट्राच्या नागपूरमधल्या दीक्षाभूमीवरती जे प्रकार झाला, याच्यावरनं सगळ्या अनुयायांना संतापाचं वाटायला लागलं. तर ह्याच संदर्भात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आहेत आनंदराज आंबेडकर, जे बाबासाहेब आंबेडकर यांचे नातूही आहेत. त्यांच्याशी आपण थेट संवाद साधूया. सर, तुम्ही ह्या पूर्ण विषयाकडे कसे बघतात आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कोण दोषी वाटतं? कारण की हे श्रद्धेचा विषय आहे, तर ह्याकडे कसे बघतात? बघा, ते 3 महिन्यापासून लोक हे कामकाज थांबवा, जे काही भूमिगत पार्किंगचं, याबद्दल लोकांची अत्यंत म्हणजे ठाम भूमिका आहे. खरं म्हणजे लोकांना असं वाटलं की फक्त सौंदर्यीकरण आणि सुशोभीकरण होणार आहे आणि त्यामुळे लोकांचं काही ऑब्जेक्शन नव्हतं. पण जेव्हा कळलं ते अत्यंत खालपर्यंत असं खोदकाम चालू झालं आणि नंतर कळलं की 3 मजल्याचं पार्किंग इथे होतं आहे आणि नंतर वरती सुशोभीकरण करणार आहेत, तेव्हा लोकांच्या रागाला म्हणजे संताप वाढला. लोक आंदोलन करायला लागली. सतत लोक त्यांना निवेदन द्यायला लागली की हे काम थांबवा. परंतु सरकार काही आणि तिकडचं असणार प्रशासन ही काही ऐकत नाही म्हटल्यावर शेवटी आज त्याचा उद्रेक झालेला आपण पाहतोय. तर हे जे काही चाललेलं आहे की कोणालाही विश्वासात न घेता अशा पद्धतीचं कामकाज करणं, आणि ज्यामुळं त्या दीक्षाभूमीला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे. कारण अत्यंत दीक्षाभूमीच्या अत्यंत बाजूपर्यंत ते खोदकाम करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे हे कोणालाही न विश्वासात घेता केलेलं काम असल्यामुळे आंबेडकर अनुयायी प्रचंड संतापलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की हे मुद्दाम करण्यात आलेलं काम आहे. कारण या दीक्षाभूमीवर वर्षातून 2दा 14 एप्रिल आणि 14 ऑक्टोबर ह्या 2च दिवशी तिथे लाखो लोक येतात. बाकीच्या दिवशी लोक येत नाही आणि ते पार्किंग त्या दिवशी सुद्धा पार्किंग करण्यासारखी परिस्थिती नसते. तिथे कोणी आतमध्ये जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्या म्हणजे गाड्या घेऊन. त्यामुळे अशा वेळेला हे पार्किंगचा उपयोग कोणाला? तर लोकांचं म्हणणं आहे की तिथे जे मेट्रोचं स्टेशन बाजूलाच आहे, त्या मेट्रो स्टेशनमधल्या लोकांसाठी हे पार्किंगचं हा सरकारने घातलेला घाट आहे आणि त्यामुळे लोकांचा त्याला विरोध आहे. आणि आमचं तर रिपब्लिकन सेनेचं मत असं आहे की आम्ही असं म्हणतो की ज्या पद्धती पंढरपूरला यात्री निवास आहे, इतर अनेक ठिकाणी अशी यात्री निवास आहे, त्याऐवजी असं काही यात्री निवास वगैरे केलं असतं तर जे बाबासाहेब आंबेडकरांच्या लाखो अनुयायी तिथे येतात दीक्षाभूमीवर विजयादशमीला, त्यांना तिथे राहण्याची सोय झाली असती. इव्हन आपली ही उपराजधानी आहे नागपूर, तिथे आपलं अधिवेशन भरतं, त्यावेळेस सुद्धा अनेक लोक बाहेर गावावरून येतात, त्यांची गैरसोय होते, त्यांच्यासाठी सुद्धा ते निवासस्थान झालं असतं. तर ते एक लोकोपयोगी काम झालं असतं. परंतु हे सरकार नको त्या गोष्टीवरती करोडो रुपये खर्च करते आणि त्याचा एकतर त्या संपूर्ण दीक्षाभूमीचं पावित्र्य नष्ट होण्याची भीती वाटते आणि त्यामुळे लोकांचा प्रचंड असा उद्रेक आज आपण पाहतोय. आणि मला सरकारला विनंती करायची की लोकांनी जे काही कोणी आहेत त्या सर्वांना विश्वासात घेऊन अशा पद्धतीची कामं व्हायला पाहिजेत. आम्ही पाहतो हिंदू मिलच्या संदर्भात सुद्धा मी म्हणेन की आम्ही हिंदू मिलचं आंदोलन घेतलं, परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारचा विश्वास न घेता कामकाज चालू आहे. हे जे काही सरकारची धोरणं आहेत की आंबेडकरी जनतेला विश्वासात न घेता कुठचंही काम रेटून न्यायचं, याचाच आज जनतेने निषेध केलेला आहे. जर बघाल तर ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये काही जणांची अशी मागणी आहे की गृहमंत्री हे स्वतः नागपूरमधनं आहेत आणि गृहमंत्र्याला एवढं माहिती नाही का ज्यांच्या नागपूर शहरामध्येच एवढा मोठा उद्रेक होणार आहे किंवा झाला, याच्याबद्दलचं आपलं मत काय आहे? नाही, खरं म्हणजे ह्याच्यामध्ये सरकारने म्हणजे लोकांच्या लोकभावनांचा आदर करायला शिकायला पाहिजे अशी माझी मत आहे. आजपर्यंत ही सरकार जणू काही आम्ही जे करू ते हम करे सो कायदा अशा पद्धतीने करत आहेत. हिंदू मिलच्या बाबतीत पण मी मग सांगितलं की आज आंदोलन आम्ही केलं, आमच्यामुळे जागा मिळाली. रिपब्लिकन सेनेचं आंदोलन आपण सर्वांनी पाहिलं असेल, ती जागा ताब्यात घेतली, महिनाभर आमच्याकडे होती. परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारे त्या संपूर्ण बांधकामामध्ये विश्वास घेतला नाही. त्याच पद्धतीने तिकडे सुद्धा आज जे सुशोभीकरण चालू आहे तिथेही कोणालाही कुठच्याही सामाजिक संघटनांना विश्वासात न घेता हे कामकाज केलेलं आहे आणि त्यामुळंच आज हा मोठा उद्रेक आहे. खरं म्हणजे हे तिकडचे असणारे आपले उपमुख्यमंत्री त्याने खऱ्या अर्थानं त्या तिकडच्या स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन हे कामकाज करायला पाहिजे होतं, असं माझं मत आहे. सर, एक शेवटचा प्रश्न. दीक्षाभूमी हा भावनेचा विषय आहे. ह्या भावनेमध्ये तडात जाते अशा पद्धतीतली ज्यावेळेस सिच्युएशन्स येतात, त्या सिच्युएशन्सला
कशा पद्धतीत हँडल केलं पाहिजे. कारण की आता जर बघाल तर तो इन्फ्रास्ट्रक्चरचा नाही, तर तो भावनेचा विषय झालेला आहे आणि येणाऱ्या काळात निवडणुका पण जवळ आहेत आणि त्याच आधारावर हा जो काय भावनिक विषय झालाय, तर याला राजकीय रंग लागतात आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, याच्यामध्ये राजकीय रंग नाही, लोकांच्या श्रद्धेचा आणि इलेक्शन म्हणजे लोकसभा इलेक्शनच्या आधीपासून सुद्धा याच्यावरती लोकांनी अनेक निवेदन दिली. तिकडची असणारी जी दीक्षाभूमी समिती आहे त्यांच्याशी चर्चा केल्या, परंतु कुठल्याही प्रकारचं लोकांचं समाधान होऊ न शकल्यामुळे आजचा उद्रेक झालेला आहे. शेवटी सरकारने या बाबतीत ताबडतोबीने आज मला म्हणजे बरं वाटलं की ते कामकाज थांबवलं, परंतु त्याच्या पुढे जाऊन मी सांगेन की ते कुठल्याही प्रकारचं भूमिगत काम तिकडे पार्किंग झालं नाही पाहिजे, असं सरकारने लोकांना पूर्णपणे आश्वासित करावं, म्हणजे लोक शांत होतील. नक्कीच ह्याने तर आवाहन केलं की लोकांना शांत होण्यासाठी. कारण की याचा उद्रेक झाला तर काय होऊ शकतं हे आता महाराष्ट्र बघते आहे. कॅमेरा पर्सन स्वप्नीलसह चेतन काशीकर, न्यूज स्टेट महाराष्ट्र, मुंबई.